नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आपण BA-TY या वर्गाकरता आपल्याला भूगोल विषयातील अत्यंत महत्त्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे पर्यावरण भूगोल हा आपण पेपर बघत आहोत। या आधीच्या झालेल्या लेक्चरमध्ये आपण पर्यावरण भूगोलातील जो इकोलॉजी आहे, परिस्थिती शास्त्र आहे, त्या परिस्थिती शास्त्रासंबंधित आणि पर्यावरण भूगोल यामध्ये कशा प्रकारे सहसंबंध आहे, पर्यावरणाचा अभ्यास करताना आपल्याला या परिस्थिती शास्त्रामधील हे अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट अजैविक आणि जैविक हे 2 पॉईंट आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। आणि या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मृदावरण जे अजैविक घटकामध्ये प्रमुख आहे, त्यानंतर जलावरण आणि तिसरं म्हणजे वातावरण, या 3 पॉईंटचा अभ्यास आपण करत आहोत। वातावरणातील जे आज आपण बघतो की जे आपल्याला सभोवताली जे विविध वायूंचा जो आपल्याला एक आवरण आपल्या भूपृष्ठासमोर आहे, त्याच्या संबंधित आज 21व्या शतकामध्ये कशा प्रकारे बदल झालेले आहेत आणि त्या बदलाचा अभ्यास आपल्याला या पर्यावरण भूगोल अंतर्गत करायचा आहे। तर या वातावरणातील होणारे बदल, त्यासाठी असणारे कारणीभूत असणारे घटक कोणते कोणते आहेत, तर त्या पॉईंटचा आपण अभ्यास सुरुवात केलेली आहे। सुरुवात करताना आपण बघितलं होतं की उद्योगधंदे असेल, या उद्योगधंद्यामुळे कशा प्रकारे आपल्या जो सभोवताली वातावरण आहे या वातावरणामध्ये कशा प्रकारे बदल होत आहे त्याचा अभ्यास आपण बघितला। वाहतुकीची जे साधनं आहे त्या साधनांचा सुद्धा आपण कशा प्रकारे या वातावरणावरती प्रभाव होत आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे बदल होत आहे, कोणत्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी केला। जंगलतोड, या जंगलतोडा जे होत आहे या जंगलतोडीमुळे सुद्धा वातावरणामध्ये कशा प्रकारे बदल होत आहे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। वाढती लोकसंख्येमुळे कशा प्रकारे वातावरणात बदल होत आहे, वातावरणावर काय परिणाम होत आहे याचा अभ्यास आपण केला। बांधकाम हा सुद्धा 5वा पॉईंट आपण बघितलेला आहे। यानंतरचा जो पॉईंट आहे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे अणुस्फोट वगैरे असेल, युद्ध। मित्रांनो, आपला 6वा जो पॉईंट आहे अणुस्फोट या युद्ध। मित्रांनो, हा 21व्या शतकातला अत्यंत प्रभावी आणि वातावरणामध्ये बदल घडवून आणणारा आणि अनेक कालावधीसाठी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी हा परिणाम घडवून आणणारा, वातावरणामध्ये बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अणुस्फोट किंवा युद्ध आहे। मित्रांनो, आज आपण बघतो की वेगवेगळे जे देश आहे या सगळ्या देशांनी त्यामधील जे विकसित आणि विकसनशील देश आहे, या विकसित दोन्ही देशांनी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी म्हणा की आपला प्रभाव वाढवण्यासाठी म्हणा, प्रत्येकाने अणुबॉम्ब जो आहे हे अणुबॉम्ब या ठिकाणी तयार केले असल्यासंबंधीची माहिती आपल्याला मिळते। बऱ्याच देशापाशी अणुस्फोट घडवून आणणारे त्यासंबंधित अणुबॉम्ब तयार करून ठेवलेले असल्याचे आपल्याला दिसून येते। आणि बऱ्याच वेळा आजपर्यंत आपण जर अभ्यास केला तर आजपर्यंत 2 ठिकाणी प्रामुख्याने हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी या अणुबॉम्बचा स्फोट केलेला आपल्याला दिसून येतो। आणि हा स्फोट जो आहे हा खूप मोठ्या स्वरूपाचा, विघातक स्वरूपाचा, त्यामधून निघणारे जे किरण आहे हे अनंत काळापर्यंत म्हणजे 100 ते 150-200 वर्षापर्यंत त्या एरियावर तो परिणाम करते, एवढा तो घातक स्वरूपाचा स्फोट आणि असतो। आणि या प्रकारचं जे शस्त्र अनेक देशापाशी आज उपलब्ध आहे। अनेक देश त्याचा प्रभाव आपला संरक्षणासाठी आणि आपला दबाव गट तयार करण्यासाठी हा वापर करताना आपल्याला दिसून येतो। याचा सुद्धा परिणाम मोठ्या स्वरूपात वातावरणात बदल घडवून आणताना दिसून येते। जेव्हा एखाद्या ठिकाणी काही शस्त्र जे आहे हे शस्त्र तयार केले जाते शास्त्रज्ञामार्फत, तर त्याची चाचपणी किंवा परीक्षण हे मोठ्या प्रमाणात केले जाते। आणि परीक्षण करताना सुद्धा त्यामधून निघणारे किरण हे ते त्या वातावरणामध्ये पसरताना दिसून येते। बऱ्याच अंशी आपण बघतो की ज्या ज्या देशापाशी आज अणुबॉम्ब आहे, हे अणुबॉम्ब असणारे देश त्याच्यासाठी आधी पहिले परीक्षण करतात। परीक्षण करताना त्या ठिकाणी त्या अणुबॉम्बचा किंवा त्या शस्त्राचा हा वापर केला जातो। आणि त्यामधून निघणारे जे किरणोत्सव आहे, या अल्ट्राव्हायोलेट रेज आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे केमिकल घटक आहे,
त्या ठिकाणी होणारे धूळ आहे, हे धूळ वातावरणामध्ये पसरते आणि ती त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात वातावरणामध्ये बदल घडवून आणताना दिसते. त्यातलाच दुसरा पॉईंट जो आहे युद्धजन्य परिस्थिती. मित्रांनो, जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा देश किंवा एखाद्या ठिकाणी दोन देशामध्ये किंवा विविध देशामध्ये जेव्हा युद्ध होते, ते युद्ध होताना त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचं शस्त्र जे आहे हे शस्त्राचा वापर केला जातो. विविध स्वरूपाचे स्फोटक पदार्थ आहे, स्फोटक पदार्थाचा सुद्धा वापर केला जातो. आज आपण बघतो की आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं म्हणजे अधिकाधिक घातक स्वरूपाचे जे शस्त्र आहे हे शस्त्र वापरले जाते आणि वापरताना आपण बघतो की त्याचा जो स्फोट असतो, त्याची जी तीव्रता असते, ही तीव्रता अत्यंत घातक स्वरूपाची आणि खूप मोठा एरिया कव्हर करणारी असते. आणि जेव्हा एखादा स्फोट त्या ठिकाणी होते त्यावेळेस त्या ठिकाणची जमीन असेल, माती, वनस्पती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी होणाऱ्या जो शस्त्राचा जो वापर आहे त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमध्ये जेव्हा तो बॉम्ब किंवा शस्त्र हे एखाद्या शहरावरती टाकलं जाते, तर त्या ठिकाणीचे जे निघणारा धूर असेल, त्यामधून निघणारं केमिकल असेल, हे केमिकल पूर्ण वातावरणामध्ये पसरते आणि त्या ठिकाणी कितीतरी कालावधीसाठी तो वातावरणामध्ये मिक्स होतात आणि त्याचा परिणाम हा इतर देशांनासुद्धा भोगावा लागतो. त्या ठिकाणीच त्या स्फोटकाचा परिणाम तर होतोच, परंतु हवेमार्फत ते जे किरणोत्सर्ग असेल, त्या ठिकाणी त्याचं केमिकल असेल, त्या ठिकाणी असलेली धूळ असेल, ही धूळ इतर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये, आजूबाजूच्या देशापर्यंत ती पोहोचते आणि त्यामधून निघणारे जो गॅसेस आहे, विघातक स्वरूपाचे गॅस जे आहे, हे गॅस या हवेमध्ये पसरतात आणि त्याचा परिणाम हा अनेक लोकांना हा अनंत काळापर्यंत भोगावा लागतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे घातक स्वरूपाचे डिसीज म्हणजे रोग हे आरोग्यावर मोठ्या स्वरूपात परिणाम होताना दिसून येते. आज आपण बघतो की आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण बऱ्याच देशामध्ये, आज इस्रायल असेल, यासारख्या देशाने आणि रशिया असेल किंवा इतर देश असेल, तर या देशामध्ये आपण आजसुद्धा मोठ्या स्वरूपात युद्धजन्य परिस्थिती दिसून येते आणि याच्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात अधिकाधिक घातक स्वरूपाचे, विघातक स्वरूपाचे शस्त्र हे दिवसांदिवस त्या ठिकाणी वापर केला जात आहे आणि त्याचा परिणाम हा भूपृष्ठावरील जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मोठ्या स्वरूपात, विघातक स्वरूपात होताना दिसून येते. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, जो वातावरणामध्ये बदल घडवून आणत असताना दिसून येतो, जो लेटेस्ट स्वरूपाचा आजच्या आधुनिक काळामध्ये अत्यंत प्रभावी स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे पुढचा जो पॉईंट आहे आपण बघू शकतो, सातवा पॉईंट जो आहे महत्त्वाचा, धूम्रपान. मित्रांनो, धूम्रपान हा नवीन पिढीला आज एक खूपच आकर्षणाचा बिंदू जरी असला तरी आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आज धूम्रपान हब, धूम्रपान केंद्र, वेगवेगळ्या स्वरूपाच्या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आपण बघतो की सिगारेटसारखं असेल की विविध स्वरूपाचे केमिकलचा वापर करून धूम्रपान केलेलं आपल्याला दिसून येते आणि हा धूम्रपानामुळे सुद्धा मानवी शरीरावर परिणाम होतो, परंतु त्याच्या सभोवताल जे लोक असतात, या सभोवतालच्या लोकांवरती सुद्धा, त्या धूम्रपान न करणाऱ्या लोकांना सुद्धा याचा परिणाम हा भोगावा लागतो. आज आपण बघतो की यंग जनरेशन जे आहे हे खूप या धूम्रपान, ही सिगारेट असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचं हॉटेलिंगमध्ये असेल, त्या वेगवेगळ्या स्वरूपाचं एक फॅशन म्हणून किंवा एक आदत म्हणून हे या धूम्रपान मोठ्या प्रमाणात केले जाते आणि या धूम्रपानाचा परिणामसुद्धा हवेमध्ये त्या तंबाखू असेल, केमिकल असेल, हे केमिकल जाळून त्यामधून निघणारा धूर हा वातावरणामध्ये पसरतो आणि साहजिकच तो जो घातक स्वरूपाचा वायू जो आहे, हे वायू हवेमध्ये पसरतात आणि त्याचा परिणाम हा मानवावरती झालेला दिसून येते, ज्यामध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण बघू शकतात की सिगारेटचे जळत्या टोकाचे तापमान सुमारे 884 अंश सेंटीग्रेडपर्यंत असते. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती सिगारेट पेटवतो त्यामधला जो पेटवताना जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर मोठ्या स्वरूपाचं, अत्यंत विघातक स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येते. परंतु
बऱ्याच ठिकाणी माणूस असो की स्त्री हे वेगवेगळ्या स्वरूपाचे धूम्रपान हे आपल्याला करताना दिसून येते. यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचं जे आहे डिसीज जे आहे हे रोगराई जी आहे हे रोगराई वाढताना आपल्याला दिसून येते. आज आपण कितीही कंट्रोल करतो म्हटलं तरी ह्या ठिकाणी बऱ्याच ज्या आहे ह्या भारतामध्ये सारख्या विकसनशील आणि अविकसित देशामध्ये याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतं. यामध्ये लेडीज असो, जेंट्स असो किंवा यंग जनरेशन असो किंवा ओल्ड एजेस पर्सन असो, हे सगळेजण या ज्या सिगारेट आहे, बिडी आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचं जे धूम्रपान आहे हे धूम्रपान केलं जाते. आणि या धूम्रपानातून त्यांना, त्यांच्या सोबत्यांना, त्याच्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या प्रदेशातील एरिया जो असतो त्या एरियाला या धूम्रपानाचा परिणाम हा भोगावा लागतो. यामुळे सुद्धा वातावरणामध्ये चेंजेस होताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी अनेक पॉईंट आहे, हे पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघूया. उद्योगधंदे, वाहतूक साधने, जंगलतोड, वाढती लोकसंख्या, खाणकाम, ऑनस्फोट या युद्धजन्य परिस्थिती असेल, धूम्रपान हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये आपण बघतो घरगुती गॅसेसचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतर 8वा जो पॉईंट आहे कीटकनाशके. औद्योगिक क्रांती जेव्हापासून झाली तेव्हापासून प्रत्येक देशाने आपल्या जे लोकसंख्येला वाढत्या लोकसंख्येला जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी, कारण का जमीन ही आपल्यापाशी प्रत्येक देशापाशी एक लिमिट असते, लिमिटमध्ये ती जमिनीचा तो वापर करू शकते. कारण प्रत्येक त्याच्या जे स्थान विस्तार आहे, या स्थान विस्तारामध्ये बराच भाग हा उंच सकल भाग असतो, बऱ्याच भागामध्ये बांधकाम स्वरूपासाठी वापरले जाते, जंगलयुक्त भाग ठेवावा लागतो. बऱ्याच ठिकाणी दळणवळणासाठी साधण्यासाठी सुद्धा जमीन वापर केला जातो. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे जलस्रोत असते आणि एवढ्या सगळ्यामधून काही जे जमीन उरते ती जमीन तेवढी त्याच्यासाठी ती शेतीसाठी उपयुक्त असते. त्याच्यामुळे जमिनीचा तो विस्तार करू शकत नाही, परंतु उपलब्ध जमिनीमध्ये त्याला जास्तीत जास्त उत्पादन घेणं गरजेचं असते. आणि ते जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरता तो उपलब्ध जमिनीवरती जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर, फवारणीचा, कीटकनाशकाचा वापर हा दिवसेंदिवस करताना दिसून येतो. आज आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर हा केला जातो. आज आपण बघतो विमान, हेलिकॉप्टर असेल, ड्रोन असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचे ट्रॅक्टर असेल किंवा इतर काही साधनं असेल, या साधनाद्वारे हवेमधूनच या कीटकनाशकाचा फवारणी ही पिकावरती केली जाते. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात जे कीटकनाशकाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव त्या वातावरणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे 8 पॉईंटचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पुढचे पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. मला अपेक्षित आहे की हे पॉईंट आपल्याला समजलं असेल आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण या पॉईंटचे जे पुढचे पॉईंट आहे हे आपण बघू. तोपर्यंत धन्यवाद.